नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. नागपूरमधील भिवापूर तालुक्यामधून वाहणाऱ्या नांद नदीला देखील पूर. भिवापूर नांद मार्गावरील पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं लोणारा, धामणगाव, वणी त्याचबरोबर आलेसूर, खोलदोडा या गावांचा संपर्क तुटला. नागपुरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होऊन वाहायला सुरुवात. तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं नागपूरकर उत्सुक. वाशिमच्या पूस नदीकाठी असलेला संगमेश्वर लघुसिंचन प्रकल्प तुडुंब भरला. मोठा उमरा ते वारा जहागीर या दरम्यान पूस नदीच्या पुलावरून पुराचं पाणी. 15 ते 20 गावांचा संपर्क. अकोल्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेला. उमरेड, सिरसी, हिंगणघाट मार्गावर दुर्घटना. ट्रकमध्ये 2 जण असल्याची गावकऱ्यांची माहिती. चंद्रपूर शहरातील झरपट नदीच्या पुरामध्ये कार वाहून गेली. पुराच्या वेगवान प्रवाहामध्ये कार घालण्याचं धाडस अंगलट आलं. कारचा दरवाजा उघडून झाडाला धरून ठेवल्यानं दोघांचा जीव वाचला. रत्नागिरीच्या खेडमधील निळवणे गावातील कातळवाडीकडे जाणारा रस्ता खचला. आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरामधून जाणारा रस्ता खचला. कोल्हापूर जिल्ह्याला काही अंशी दिलासा. पंचगंगा नदीची पाणी पातळी आता स्थिर. नदीची पाणी पातळी सध्या 47 फूट 7 इंचांवर. खासदार शाहू महाराज छत्रपती आणि सतेज पाटील यांच्याकडून आजरा, चंदगड, कोवाड इथल्या पूरग्रस्त भागाची पाहणी. पूरस्थितीच्या अनुषंगानं आयोजित बैठकीमध्ये आवश्यक उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर कायम. ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीचं पाणी अजूनही पात्राबाहेर. कोवाड बाजारपेठेमध्ये देखील पाणी शिरलं. तर चंदगड तालुक्यात देखील शेतीचं मोठं नुकसान. भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्याकडून पाहणी. कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्यामधून भर पावसामध्ये रुग्णाला बोटीतून आणत रुग्णाचा जीव वाचवला. करवीर तालुक्यातील एकाला मध्यरात्री हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यानं बोटीनं कोल्हापूर शहरात आणलं. कोल्हापुरातील पूर ओसरू लागल्यानंतर आता पालिकेकडून सफाईला देखील सुरुवात. महापालिकेचं सफाई कर्मचारी यांच्याकडून रस्त्यांवर साफसफाई मोहीम. चिखल साफ करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न. सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 40 फुटांवर. कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस सुरू असल्यानं पाणी पातळी वेगानं कमी होईना. सांगली जिल्ह्यातील 4062 नागरिकांचं पुरामुळे स्थलांतर. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. सांगलीच्या चांदोली धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू. चांदोली धरणामधून 16,385 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. चिपळूणमध्ये पावसानं काही अंशी विश्रांती घेतली. चिपळूणमधील पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 दिवसांपासून मुसळधार पाऊस. भामरागड तालुक्यातील 50 घरं तिसऱ्या दिवशीही पुराच्या पाण्याखाली. गडचिरोली, आमरोली, नागपूर राष्ट्रीय महामार्ग काही तासात बंद होण्याची चिन्ह. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची पुन्हा एकदा दमदार हजेरी. नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. गोंदियाच्या हजरा धबधब्यावर महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातून देखील पर्यटकांची गर्दी. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गार्ड तैनात. पर्यटनामुळे आदिवासी युवक युवतींना रोजगाराच्या संधी. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या 3घांना वाचवलं. पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्थानिकांच्या मदतीनं रेस्क्यू. भंडारा शहरातील खातरोड परिसर जलमय. रुक्मिणीनगर, वैशालीनगर या भागामध्ये 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं. घरामध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. भंडाऱ्यामध्ये खातरोड इथल्या पूरबाधितांचं भर पावसात आंदोलन. मुसळधार पावसानंतर शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांकडून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजामधून पाण्याचा विसर्ग. 7 दरवाजे 1 मीटरनं तर 26 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. भंडाऱ्यामध्ये पुन्हा संततधार पाऊस. रुक्मिणीनगर, खातरोड परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलं. नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.
भंडारा जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 31 मार्ग वाहतुकीसाठी बंद। जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्यानं नदी नाल्यांना देखील पूर। जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत। मुसळधार पावसानं भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला देखील गळती। रुग्णालय परिसर जलमय। दोषपूर्ण बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी। पुण्यामधील पानशेत धरण 95% भरलं। धरणाच्या वांजळवाडी सांडव्यामधून 4480 क्युसेक पाण्याचा मुठा नदीपात्रामध्ये विसर्ग। नांदेडच्या हातगावमध्ये पुराच्या पाण्यामध्ये तरुणाची स्टंटबाजी। पांडव पुलावरून पुराच्या पाण्यातून दुचाकी काढण्याचा प्रयत्न। घटनेमध्ये दुचाकी वाहून गेली। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। वापस मी रोजचा हो गावातला हो गाडी काढेल असं मला वाटते, पण बघा गाडी वाकली, बहुतेक गाडी पाण्यामध्ये। मित्रा जीव वाचव, वापस या गाडी जाऊ दे। संततधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील प्रमुख मांजरा नदीचं पात्र आता प्रवाहित। अनेक ओढ्या नाल्यांना देखील पूर आल्यानं उच्च क्षमता असलेल्या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठा साचायला सुरुवात। नांदेडचं विष्णुपुरी धरण देखील 93% भरलं। प्रकल्पाचं एक दार उघडलं। 15,297 क्युसेकनं गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। खेडमधील मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटामध्ये रस्त्याला तडे। घाटातील अवजड वळणावर मुसळधार पावसामुळे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला देखील मोठ्या प्रमाणात तडे। खेड आंबेगाव तालुक्यामध्ये निसर्ग सौंदर्य बहरलं। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये हिरवागार डोंगर आणि कड्यावरून खळखळ वाहणाऱ्या धबधब्यांकडे देखील पर्यटकांचं आकर्षण। जळगाव शहरातील रस्त्यांच्या विषयावरून ठाकरे गटाचे नेते सुनील महाराज यांचं भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्यावर गंभीर आरोप। महाजन यांच्याकडून पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा भोळे यांच्यावर आरोप। सोलापूरमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आक्रोश मोर्चा। जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। मनोज जरांगे पाटील यांची 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरामध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली। शहरामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये जिल्हाभरातील मराठा बांधवांची उपस्थिती। बच्चू कडू यांच्या उमरगा दौऱ्यानिमित्त शहरामध्ये बॅनर झळकले। बच्चू कडू उद्या शेतकरी आणि दिव्यांग बांधवांसोबत संवाद साधणार। आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये 9 ऑगस्ट क्रांतीदिनी लाखो दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा निघणार। दिव्यांगांच्या मागण्यांसाठी संभाजीनगर इथल्या विभागीय कार्यालयावर बच्चू कडू मोर्चा काढणार। सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मनसे नेते अनिल व्यास इच्छुक। अनिल व्यास यांनी 2014ची विधानसभा निवडणूक लढवली होती। हिंगोलीमध्ये रिमझिम पावसामध्ये काँग्रेसचा बूथ प्रमुख मेळावा। काँग्रेसचे प्रभारी श्रावण रेपणवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या मेळाव्याला कार्यकर्त्यांची गर्दी। जळगावच्या पाचोरा इथं मुस्लिम समाजाच्या तरुणांसह काही जणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील 3 गावांमधील तरुणांचा पक्षप्रवेश। सांगली शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेमध्ये गोंधळाची परंपरा कायम। मुद्दे मंजूर करण्याच्या विषयावरून शिक्षकांमध्ये वादामधून शिक्षक एकमेकांच्या अंगावरही धावून गेले। बुलढाणा जिल्ह्यातील रस्ते चिखलमय। रस्त्यासाठी युवकाचं चिखलात लोटांगण। ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात युवकांचा आक्रोश। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये स्नेहलता कोल्हे यांच्याकडून ताईबाई पवार यांच्या धाडसाचं कौतुक। ताईबाई पवार यांनी वाहून जाणाऱ्या दोघांचा जीव वाचवला होता। पंढरपूरमध्ये दिंडीमध्ये हरवलेला श्वान गावी सुखरूप परतला। ग्रामस्थांकडून श्वानाची मिरवणूक काढत आनंद साजरा। निपाणी तालुक्यातल्या यमगर्णी गावातील घटना। नाशिकच्या येवल्यामधील राजापुरामध्ये कवडीमोल भावामुळे कोथिंबीर पिकावर शेतकऱ्याकडून नांगर। व्यापाऱ्याकडून एकराला 7 ते 8 हजार भाव मिळत असल्यानं शेतकरी हातात। वाशीमध्ये हळद पिकाचे दर घसरले। महिन्यापूर्वी 17,000चा दर मिळत असताना आता सध्या 13 ते 14 हजारांपर्यंत दर कोसळला। दर घसरल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। सोलापूरच्या करमाळ्यातील जेऊरवाडीमध्ये बाळूमामा पालखीमध्ये जोरदार स्वागत। 15 जेसीबीच्या माध्यमातून 5 टन भंडाऱ्याची उधळण। डोक्यावर कलश घेत महिलांचा देखील मिरवणुकीमध्ये मोठा सहभाग।
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये प्रलंबित अहवालापैकी 560 चाचण्यांमध्ये 254 डेंग्यूचे रुग्ण आढळले. पालिकेनं डेंग्यूच्या तपासणीसाठी स्वतंत्र लॅब सुरू करण्यासह किट प्राप्त करून देण्याची मागणी. गोंदियातील नवेगाव बांध परिसरामध्ये हत्तींची दहशत. नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगण्याच्या सूचना.